नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण टिफिन सर्व्हिस चालवतो। तर अगदी पूर्ण आठवडाभराचा मेनू आपल्या चॅनलवर अपलोड आहेच। अगदी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत मी काय काय बनवते ते सर्व मी त्या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर आज मी सोमवारचा मेनू तुम्हाला दाखवते। म्हणजे प्रत्येक सोमवारी आपल्याकडे स्वीट असतं आणि प्रत्येक सोमवारी स्वीट चेंज झालेलं असतं। तर आज आपण गाजर हलवा बनवतोय। तर गाजर हलवा बनवण्यासाठी मी 10 किलो गाजर घेतलेली आहेत। 60 ते 65 टिफिनसाठी आजचा आपण मेनू बनवतोय। मी 10 किलोचा गाजर हलवा बनवते, पण तेवढा गाजर हलवा आपल्याला 60-65 लोकांसाठी लागणार नाहीये, पण मी गाजर हलवा थोडासा जास्त बनवलेला आहे। तर 10 किलो गाजर आपण अशा पद्धतीने साली काढून छान खिसून घेतलेला आहे। एक मोठी मी कढई घेतलेली आहे। त्या कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे। त्या तुपावर आपण थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते तळून घेणार आहेत। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। मी थोडेसे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत, ते तुपावर छान भाजून घेणार आहे। आपली जी टिफिन सिरीज आहे त्याच्यामध्ये अगदी डिटेल्समध्ये सर्व माहिती मी सांगितलेली आहे की टिफिन्स आपण किती रुपयाला देतो, किती क्वांटिटी देतो, मुलांची क्वांटिटी काय असते, मुलींची क्वांटिटी काय असते, मी सर्व त्या सिरीजमध्ये दाखवलेलं आहे। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहे आणि त्याच तुपावर आपण गाजर टाकलेले आहेत आणि छान गाजर आता आपण परतून घ्यायचे। जरा हलवायला थोडासा त्रास होतोय। आता ह्याच्यामध्ये आपण 3 लिटर दूध घातलेलं आहे। आपल्याला गाजर छान शिजवून घ्यायचे। मी गाजरचा हलवा थोडासा जास्त बनवून ठेवलेला आहे। 10 किलो गाजरचा हलव्याचं मी प्रमाण तुम्हाला सांगते। अशा पद्धतीने आपण दूध टाकून अगदी व्यवस्थित असं गाजर शिजवून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण 3.5 किलो साखर घालायची आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 3 किलोही घालू शकता। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर मी 3.5 किलो साखर टाकलेली आहे। साखर टाकून परत एकदा आपल्याला हे गाजर छान परतून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा किलो खवा घातलेला आहे। खवा घातल्यामुळे गाजर हलव्याला टेस्ट चांगली लागते। थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे। वेलची पूड घालायची आहे। थोडंसं जायफळ घालायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे। जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते टाकायचे आहेत बारीक करून। आता आपला गाजर हलवा तयार झालेला आहे। आता आपण बटाटा आणि शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी हे वाटण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा किलो शेंगदाणे, पाव किलो खोबरं, 70 ग्रॅम आपण लसूण घेतलेला आहे, 40 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। इथे आपण 1 किलो शेवगा चिरून घेतलेला आहे, 1 किलो बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत, 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत। इथे 1 किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण जे शेंगदाणे, खोबरं, आलं, लसूण त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे। 1.25 लिटर तेल मी टाकलेलं आहे, 750 ml। त्याच्यामध्ये 2-2 चमचे जिरे मोहरी टाकलेले आहे, हिंग टाकलेला आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे। आपण ही भाजी बनवतो ती खूप पातळ बनवत नाहीये, थोडीशी घट्टसरच ठेवतो। कांदा छान लाल झाला की त्याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे, 2 चमचे। आता ह्याच्यामध्ये मी आपला घाटी मसाला वापरलेला आहे। आपले घरगुती मसाले आहेत। मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे,
घाटी मसाला इथे मी 5-6 चमचे वापरलेला आहे. मेथीची भाजी असते ती चिरून टाकलेली आहे. छान लागते टेस्ट रश्श्याला. आता टोमॅटो टाकायचे आहेत. छान परतून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण जे खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण केलेलं होतं ते टाकायचं आहे. वाटण छान परतून झालं की त्याच्यामध्ये बटाटे आणि शेवगा घालायचा आहे. शेवगा पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे परतताना. आता ह्याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. मी नेहमी सांगत असते की भाज्यांमध्ये, भातामध्ये टाकताना गरम पाणी टाका. चव चांगली लागते, कलर चांगला राहतो. आता आपण पुलाव बनवतोय त्यासाठी 3 किलो तांदूळ मी भिजत ठेवलेले होते. कांदा, टोमॅटो, मिरची घेतलेली आहे. गरम मसाले घेतलेले आहेत काय. आलं, लसूण, पुदिन्याचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. 1 किलो आपण इथे ग्रीन पीस घेतलेला आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण जवळजवळ 1 लिटर तेल टाकलेलं आहे. 3 किलोचा आपण भात बनवतोय. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. 2-2 चमचे जिरे मोहरी घातलेले आहे. काही खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, चक्री फूल हे आवडीनुसार आपण गरम मसाले टाकलेले आहेत. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. एक 20 ते 25 हिरव्या मिरच्या आपण अशा उभ्या पातळ चिरून टाकलेल्या आहेत. 1 किलो कांदा घेतलेला आहे, तो उभा पातळ चिरून घातलेला आहे. कांदा आता तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि पुदिन्याचं जाडसर वाटण टाकलेलं आहे. पुलावची मी रेसिपी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे. 1 किलो मटार घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. मटार छान तेलावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. अगदी सिंपल पद्धतीचा पुलाव आहे पण खायला खूप टेस्टी लागतो. आता ह्याच्यामध्ये आपण घरगुती बिर्याणी मसाला वापरलेला आहे 4 चमचे, तो पण छान परतून घ्यायचा आहे. 2 मोठ्या पळ्या मी इथे दही घातलेला आहे. दही शक्यतो आंबट घेऊ नका, फ्रेश घ्या. दही टाकल्यामुळे पुलावचा कलर पण चांगला राहतो, म्हणजे तांदळाला शाईन राहते, चव चांगली लागते. दही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता हे सर्व छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. 3 किलो तांदळासाठी मी ते 4 लिटर पाणी टाकलेलं आहे. तांदूळ आपला भिजत ठेवलेला असतो त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी लागतं. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 किलोसाठी आपण 3 चमचे मीठ टाकतो, म्हणजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ते मी 3 चमचे टाकते. 1 किलोसाठी ते प्रमाण अगदी योग्य आहे, म्हणजे 3 किलोसाठी आपण 9 चमचे मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने छान असा आपला पुलाव पण तयार झालेला आहे. वरून थोडंसं साजूक तूप टाकूयात, तर तुम्हाला दिसत असेल तांदूळ अगदी शाईन करतोय. तर आपली छान बटाटा शेवग्याची रस्सा भाजी, मस्त असा रसरशीत हा हलवा, छान असा चटपटीत पुलाव आणि चपाती असा आजचा सर्व मेनू तयार झालेला आहे. तर आजचा टिफिनचा मेनू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन.